शून्यातून यशाचा डोंगर, पण यामागचं गुपित काय? वाढदिवसाच्या आड दडलेलं संघर्षाचं सत्य. सुनील काशीनाथ जगताप यांचा 44वा वाढदिवस उत्साहात साजरा. संघर्षमय जीवन प्रवासाला सलाम, भावनिक क्षणांनी भरलेला सोहळा. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती मे सुयश ट्रेडिंगचे संचालक सन्माननीय सुनील काशीनाथ जगताप यांचा 44वा वाढदिवस हॉटेल रघुवीर चिंचवे येथे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या प्रसंगी व्यापारी, खरेदीदार, शेतकरी, महिला वर्ग आणि मोठा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. वाढदिवसानिमित्त केक कापून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आणि जयघोषात सुनील भाऊंचं स्वागत करत आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे सुनील जगताप यांचे सहकारी गोकुळ निकम राहणार खारीपाडा यांच्या पत्नी सौ सरिता गोकुळ निकम यांचाही वाढदिवस याच ठिकाणी केक कापून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रहार संघटनेचे तालुका प्रमुख चंदूभाऊ चिंचोले यांनी प्रास्ताविक करत उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर आलेल्या अनेक मान्यवरांनी सुनील भाऊंना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या संघर्षमय वाटचालीला उजाळा दिला. संघर्षातून उभा राहिलेला माणूस, व्यापारी व शेतकऱ्यांचा खंबीर आधार. सुनील काशीनाथ जगताप यांनी आपल्या जीवनात अत्यंत वाईट आर्थिक परिस्थितीचा सामना करत व्यवसायात यश संपादन केलं. शून्यातून विश्व उभारणारी ही वाटचाल म्हणजे जिद्द, मेहनत आणि चिकाटी याचं मूर्त रूप. संकटसमयी शेतकरी, व्यापारी, सामान्य माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणाऱ्या या व्यक्तिमत्वाची उपस्थितांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली. त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे आणि माणुसकीच्या नात्याने आज ते सामान्य जनतेच्या मनातील विश्वासाचे प्रतीक ठरले आहेत. या क्षणी त्यांच्या पत्नी सौ आशा सुनील जगताप या देखील उपस्थित होत्या. उपस्थितांचा प्रतिसाद पाहून त्या भावुक झाल्या. कार्यक्रमाचे नियोजन दीपक शेठ, गोकुळ शेठ, निलेश शेठ, पांडू शेठ सपकाळ यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले होते. या प्रसंगी विंचूर, देवळा, सौंदाणा, चांदवड, माळवाडी, खारीपाडा, तिसगाव, वडनेर भैरव, खानगाव आदी परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमाच्या शेवटी सुनील भाऊंनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले. त्यानंतर उपस्थितांनी नृत्याच्या ठेक्यावर आनंद व्यक्त करत एकत्र भोजनाचा आस्वाद घेत वाढदिवस साजरा केला. YES9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे. सर, YES9 न्यूजमध्ये मी प्रथमतः आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. आजचा दिवस एकंदरीतच हा अनुभव आपल्याला कसा वाटतो? आजचा वाढदिवस, आजचा जो वाढदिवस साजरा करण्याचा उद्देश आपल्याकडील जे मित्रपरिवार आणि जे आप्तेष्ट आहेत जवळचे, ज्यांचा नात्याचा कुठला संबंध नसतो परंतु मित्रपरिवार असतो, त्या मित्रपरिवाराला एकमेकांना भेटणे किंवा त्यांचं प्रेम आहे म्हणून ते आले. साजरा केल्यानंतर जो आनंद होतो तो आनंद गगनात न मावणारा आहे. मित्रांना बघून किंवा मित्रांना बघून किंवा मित्रांना आले म्हणून आनंद खूप झाला. नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी इतके सर्व मित्रपरिवार आहेत. या ठिकाणी काही याच्यात खरेदीदार आहेत, भाजीपाला विक्रेते आहेत, सर्व या ठिकाणी आहेत. यांचं एवढं विशेष आपल्यावरती प्रेम करण्याचं कारण काय? प्रेम करण्याचं कारण काय असेल? त्यांना जो असलेला विश्वास, त्यांना सांभाळून घेतलं, त्यांना एक मदत केली, त्यांच्यावर अतोनात प्रेम केलं, त्यांना प्रत्येक वेळेस आपण मदत केली, त्यामुळे त्यांचं प्रेम वाढलं. खरं तर बघायला गेलं तर अनेकांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केलेले आहेत. त्याच्यामध्ये बराचसा काही विषय होते की एका अडचणीतून दिवस काढत हा माणूस पुढे आलाय आणि आज खरं तर बघायला गेलं तर ही सर्व त्याचीच पावती आहे, असं बरेचसे आपण या वक्त्यांकडनं ऐकलेलं आहे. खरं तर या दृष्टिकोनातून आपण कसं बघता? परिस्थितीमधून पुढे येणं एक अनुभव सांगण्याचं कारण असं आहे की कुठल्याही व्यक्तीने जो
आज छोटा असेल त्या व्यक्तीला काय सांगणार की कोणी हरून जायचं नाही, आपलं काम इमानदारीने करीत राहणे आणि आपल्या इमानदारीमध्ये कुठल्या प्रकारची व्यक्ती आणून द्यायचं नाही. जे आपण काम करतोय त्याच्यामध्ये सातत्य घेऊन मग त्यातून आपल्याला एक दिवस येतो. तर कुठलाही दिवस हा लगेच येत नाही, परंतु एक दिवस नक्की येतो हेच सांगायचं तर मला. नक्कीच आजचा हा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपण तरुणांना काय संदेश देणार आहात? संदेश हाच देणार की मित्रांनो, तुम्ही कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करत असाल त्या व्यवसायाला चढ उतार होईल, पण कुठल्याही व्यवसायाला तुम्ही सोडू नका, भरसोड कुठल्या व्यवसायाची करू नका. आणि जो व्यवसाय तुम्ही करत असाल त्या व्यवसायाला तुम्ही अतोनात प्रेम करून करा, जेणेकरून तो आपला सोन्याचा दिवस आणून देईल. नक्कीच खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या यस9 टीव्हीशी संवाद साधला. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.